आलाय नाही का, म्हणून वर्ज करा. काही छत्राकार भाज्या आहेत, काही अनेक प्रकारचं नाही का, वातूळ भाज्या, वातूळ असणारे पदार्थ वर्ज करा. आमिष वर्ज करा. शास्त्रात सांगितलेलं. मुंग्या पडलेलं खाऊ नका. गाळून घेतात तुम्ही दूध आणि चहात टाकता. या महाराजच्या पेला आणि मादक वस्तू संपूर्ण आदिमासी सोडाव्या जाणं. तितक्या वस्तू आमिषा विधान तितक्या समस्त वर्जाव्या. जेवढ्या सांगितल्या वस्तू तेवढ्या वर्ज करा. शास्त्रात सांगितलं हविष्यान्न खावा. दोष न लागेल असलं आहारच घेऊ नका. म्हणून चांगला आहार घ्या. दूध, भाकरी नाही का, वरण भात खावा. बघा बुद्धी कशी राहते. स्थिर बुद्धी राहील. चंचलपणा निघून जाईल. अस्थिरपणा निघून जाईल. आहार बदलला पाहिजे माणसाला. लय लोक भजन पूजन करतात आणि आहार अजून खातात. काय सांगायचं मला. एवढा अधिक महिना झाला, श्रावण महिन्यात चांगलं राहतात. कवा श्रावण होईल आणि कवा पोळा होईल आणि कवा कर येईल आणि कवा नवरात्र होईल आणि लगेच कवा खायला जाईल. आता काय सांगायचं. हे वर्ज केलं पाहिजे पुण्यवंतानं. म्हणजे माझी बुद्धी स्थिर का राहत नाही. मी त्याला सांगितलं नाही का, प्रश्न विचारणार आला, तू आहार बदल आधी. आहारावर रक्त तयार होतं नाही का. आहार खाल्ला त्या प्रमाणे तशी चेतना तयार होईल. रक्त झालं की नाही का, तयार झालं ना. ज्या पदार्थ खाल्ले त्याच्यापासून रक्त होतात आणि तशी इच्छाशक्ती तयार होती आणि चांगली सद्बुद्धी येते. काही खायचं, काही प्यायचं, कसं त्याला सत्कर्म करील. म्हणून आपण म्हणतो किती बी सांगा त्याला, का कळत नाही. त्याचा आहारच तसा आहे नाही का. त्याची लिंकच असते तशी. दारू पिलं की खायला पाहिजे. ते खाल्लं लगेच सिगरेट पडायला पाहिजे. लगेच 10-5 पुढ्या लगेच एकदमच सोडायलेत लोक. आता काय सांगायचं. त्याची लिंकच आहे तशी. सात्विक आहार घ्या, पुण्य मिळेल. त्या बाकीच्या गोष्टी वर्ज करा तर पुण्य मिळतं असं म्हणतात. प्राण्यंग चूर्ण ते आमिष, फळा माझी जंभीर आमिष, धान्य माझी मसूर आमिष, अन्न माझी शिळे अन्न. अन्नामध्ये शिळं अन्न खाऊ नका. म्हणून तर मलिन बुद्धी होती माणसाला. उच्छिष्ट आणि शिळं अन्न खायचं नसतं. तमोगुणाचा आहार आहे ते. धान्यामध्ये मसुराची डाळ नसते खायची. फळामध्ये जंबीर फळ खायचं नसतं. म्हशी आणि दुधामध्ये गाईचं दूध श्रेष्ठ आहे. शेळीचं आणि म्हशीचं वर्ज आहे असं सांगितलंय शास्त्रामध्ये. तेच खाल्लं पाहिजे. आमिष मुख्य मांस आहे, त्याचा त्याग केला पाहिजे मनुष्यानं. अनंत जन्मात बी खातच आलाय ती. कुत्र्या मांजराच्या जन्मात काय खाल्लंय ते ना, वरण भात खाल्लंय काय. आणि अजून इथं बी मनुष्य जन्मात अजून हेलपाटे घालतोय 1 वाजेपर्यंत जागरण गोंधळ असल्यावर. अरे खातं तरी किती नाही का. इतकी लोकाला राग यायला लागलाय. एवढी शुगर 300-400 झाली तरी गोड बोलत नाही नाही का. शुगर म्हणल्यावर सगळ्या शरीरात शुगर, साखर, तरी गोड बोलत नाही शुगरवाला माणूस नाही का. असं आहे ते. किती शरीरात साखर आहे ना त्याच्या, मग गोड बोलावं ना, नाही बोलत. म्हणून ह्या सगळ्या वरीच्या गोष्टी करा. मुंग्या पडलेलं आमिष असतं, शूद्रानं आणलेलं आमिष असतं नाही का. दुसऱ्याच्या आसनावर जाऊन जेवण केलेलं पात्रावर सुद्धा उच्छिष्ट असतं.
नाही का. अशा अनेक लई गोष्टी आहेत. देवी महात्म्या सुद्धा सांगितले. माझ्या म्हैसी गोदुग्धाहून अन्य दुग्ध आमिष जाण द्विज विक्रेत रस संपूर्ण आणि भूमी जलवन आमिष ते. मीठ सुद्धा हे नाही चालत, शेंदेलोन चालत असतं उपासाला, पण आपण हीच टाकतोय. कसं पुण्य मिळेल माहिती नाही अजून. लय लोकाला लय ज्ञान व्हायचं आहे अजून. म्हणून दुधामध्ये नाही का, दूध चांगलं गाईचं, म्हशीचं मध्यम, शेळीचं कनिष्ठ असं सांगितलं. आणि ब्राह्मण जर रस विक्रय करत असेल तर त्याच्यापासून कुठल्या प्रकारचं खरेदी करायचं नाही, नाही तर पाप लागतं, दोष लागतो. ब्राह्मणाने वेद अध्ययनच केलं पाहिजे, त्याला कुठल्या प्रकारचा धंदा करता येत नाही. आता सराफाचे दुकानं घातलेत. ताम्रपत्र गव्य विशेष त्याशी बुध म्हणते आमिष आत्मार्थ पाचितानाशस तेही आमिष बोली जेते. तळलेलं जास्त खात जाऊ नका. तळीव मळीव शरीराला पचल ते आत्मशुद्ध्यर्थ खात जावा. बाकीचं सगळं वर्ज करा. भूक कशानं मंदावली? तेलकट खाऊन माणसाला एक चपाती जाय नाही. आता तेलकट खाते, वडापावच खाते. आता कधीतरी खा, बायको माहेरी गेली तर. निंदा दिमासी वर्जवी सदा वरदान गमन कदा करून याची सचर. परस्त्री माती समान मानावी. परस्त्री नाही का. पर निंदा वर्ज करावी. नाही तर इकडं पोती वाचतोय आम्ही, सांगतोय आणि निंदा केल्याशिवाय राहत नाही. इथं भजन ऐकत आहे, कथा ऐकत आहे, निंदा केल्याशिवाय राहत नाही. कसं पुण्य मिळेल? निंदा करणं म्हणजे बिगर पैशाचं धुणं धुतल्यासारखं आहे लोकांचं. बरीच तरी पैसे घेत आहे, 50 रुपये घेत आहे कपड्याला. निंदा शक्ती परम पापिनी, म्हणून निंदा वर्ज करा. पुण्य करताना तुम्ही अधिक महिना आहे ना, कशाला कुणाचा मोठा ठेवा काढीत बसता उगं? काय गरज आहे का? कृष्णाचं नाव घ्यायला वेळ नाही, पण निंदा करायला लोक वेळ काढतात आणि हातानं पाप घेतात. नाही तर देव कशाला देईल? पुन्हा म्हणायचं देवाने दिलं दुःख. देवाला काय तेवढंच काम आहे का तुम्हाला दुःख द्यायचं? तुमचंच कर्म तुम्हाला आड येतं नाही का. म्हणून निंदा वर्ज करा नाही का. शाप देऊ नका, उच्चिष्ट असू नका. काय खाल्लं तर पाणी पेत जावं, उच्चिष्ट मुख ठेवायचं नाही. शाप दिला तर पुण्य संपून जाईल, म्हणून कोणाला वाईट शाप देऊ नका. पुण्य खर्च होत असतं. विनाकारण भांडण करू नका, नाहीतर अधिक महिन्याचा कडक उपास आणि कडाडून जर भांडणं केली, मुद्दामन अशा गोष्टी घडत असते नाही का. तर या सगळ्या गोष्टी वर्ज करा. भगवान सांगतात लक्ष्मी शल्य दुष्ट भाव दुष्टान्न क्रिया दुष्ट शब्द दुष्टान्न दुग्धान्न द्वीपाची दान्न अधिक मासी वर्जावे. दोनदा तळलेलं खाऊ नका. द्वीपाचित म्हणजे दोनदा पचवलेलं अन्न, शिळं अन्न, करपलेलं अन्न, शूद्राचं अन्न, शिव्या देत स्वयंपाक केलेल्या बाईचं अन्न बी खाऊ नका नाही का. दुःखी माणसाचं अन्न खाऊ नका. तसेच गुणधर्म उतरतात आणि मग खाणाराची बुद्धी चांगली राहील का. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी म्हणून स्वयंपाक बनवा, तेव्हा जेवणाऱ्याची बुद्धी चांगली होईल नाही का. मुडद्यानं काय दिलं नाही. कसं करते संसार, पीठ तिमता 10-5 शिव्या नाही का. कणिक म्हणे जरा हळू मार. संस्कार चांगले आले पाहिजे,
देवाचं नाव घेऊन जर अन्न तयार केलं तर ते अन्न राहत नाही, प्रसाद बनतो. आणि पाहे प्रसादाची वाट, प्रसाद घेता श्री स्वामीचा नाश वैश्वड विपला. म्हणून कोणाचं अन्न खावं, दुष्टाचं अन्न खाऊ नका. वाईट बुद्धी नाही का, चांगल्याच्या घरचं अन्न मागून घ्यावं. नाही अन्न मिळालं, पाणी तरी मागून घ्यावं. रामायणात ओळी आहे की नाही? सज्जनाच्या घरचे अन्न बळेची मागून घ्यावे. आणि हे अन्न नाही मिळालं तर पाणी तरी मागून घ्यावं, नाही का? सज्जन ते सज्जन आहे. हा, म्हणून दुष्ट अन्न, वाईट भाषण हे सगळं टाळा. अधिक महिन्याचं पुण्य करणाऱ्यानं आणि एक तरी नियम करा आणि सांगितलेलं वर्ज्य करा, तेव्हा पुण्य मिळेल. नाही तर इकडं चांगलं बोलायचं आमच्यासारखं आणि पुन्हा इकडं जर वाईट बोलत असेल, निंदा करत असेल, आईबापाला शिव्या देत असेल, आईबापाला सांभाळीत नसेल, बायकोला नीट बोलत नसेल, चालत्या बोलत्या लक्ष्मीला, तर त्या परमार्थाला काय अर्थ आहे हो? लोकांचे पैसे बुडवीत असेल, नाही का, तर त्या माणसाचं काही उपयोग नाही, नाही का? कितीही भाषण केलं तर. म्हणून पुढाऱ्याच्या शब्दाला किंमत राहत नाही, कारण ते तसं वागत नाही. फक्त स्टेजवर नाही का, कल्याण करू आम्ही जनतेचं या त्या 5 वर्षात. जनता म्हणती पहिलं किती लोकांनी कल्याण केलं ते आता करणार, असं असतं माणसं. अरे वा. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य नाही का, काही गोष्टी वर्ज्य केले पाहिजे, शास्त्राला धरून वागलं पाहिजे. लय नाही झालं तर थोडं तरी नाही का, पण ते सांभाळलं पाहिजे. द्विज द्विट पतित मिले 83 वार्ते 83 आणि वेद भयासी देवीचं सर्व रजस्वलासी अधिक मासी बोलू नयो. म्लेच्छ लोक, अपवित्र राहणारे नास्तिक लोक, त्यांच्याशी भाषण करू नका. रजस्वलानं पाहिलेलं अन्न खाऊ नका. रजस्वलाशी भाषण केलं तर पाप लागतं, नाही का? पहिल्या दिवशी स्त्री चांडाळी नसते, पिशाचिनी दुसऱ्या दिवशी असते, तिसरी रजकी समान आहे. म्हणून 3 दिवस तिला भाषण नाही करायचं. वेद बाह्य वागणाऱ्याला मी भाषण नाही करायचं. तिला विश्रांती द्यावी. तिला एका नाही का जाग्यावर घरात शांत बसवावं. पाणी नाही भरून द्यायचं, स्वयंपाक नाही करून द्यायचा. नाहीतर नाही का, तिनं केलेला स्वयंपाक आणि पाणी जर दिलं तिनं तर रक्ता समान आहे आणि मांसा समान आहे. म्हणून अधिक महिन्यामध्ये रजस्वलाला बोलायचं नसतं. तुम्हाला कळतं ना रजस्वला? नाही का, सर्वांना कळतं. तेव्हा सांगण्यात तात्पर्य गरुड पुराणात सांगितलेले त्या गोष्टी. रजस्वलाशी भाषण करू नका, नाही का, नाही तर पाप लागतं. ती शुद्ध होत असती म्हणून तिला एकांत पाहिजे. तिला काम जास्त करून द्यायचे नसतात, नाही का, असं आहे त्याचं शास्त्र. म्हणून वाईट माणसासंग संभाषण करू नका, नाही का. वेद बाह्य वागणाऱ्याला बोलू नका. आई बापाला सांभाळीत नसेल तर त्याला भाषण करू नका. काय करायचं त्याच्या श्रीमंत ऐश्वर्याला, नाही का. त्याच्या घरात जर आई बाप असतील तर त्याच्यासारखा श्रीमंत नाही जगात. आई बापाला सांभाळत नाही ना आमच्यासारखं ब्रह्मज्ञान सांगू तर काय करणार, नाही का. तुम्हाला वाटतं महाराज लय चांगलं सांगतात, पण आचरण जर असेल, नाही का. सांगण्याचं तात्पर्य पोपटाला जर शिकवलं ना, या बसा राम राम, या बसा राम राम,
त्याला शिकवलंय, नाही का? म्हणून परमार्थ अंगामध्ये, नाही का, विलीन झाला पाहिजे. हाडा मांसाला देवाचं नाव भिनलं पाहिजे आणि आचार विचार शुद्ध ठेवला तर पुण्य मिळतं. नाही तर असं, नाही का, किती बी देवदेव केला आणि वाईट माणसाची संगत जर केली तर सगळं व्यर्थ जाईल. आणि तई पाहिलेले अन्न काकदृष्ट आणि सुतकान्न तेही अधिक मास माझी जाण बक्षू नये कदापि. सुतकातलं अन्न 10 दिवस असतं, सुतक अन्न ते सुद्धा खायचं नसतं. रजस्वलीनं पाहिलेलं अन्न खायचं नाही. मग सांगितलं तुम्हाला. तर स्वयंपाक तर लांबच. पण आता गंमत अशी आहे की नणंद नको, जाव नको, सासू तर नकोच, फक्त राजा राणी आम्ही. मग कुठलं अन्न खातात होते? कशी बरकत राहील, कशी लक्ष्मी? कोण आहे दुसरं स्वयंपाकाला? कोणी नाही. आणि लोक तर रोज उठून कोण करायले तुमचं महिन्याला फुकट, नाही का? मग ते लोक तसं स्वयंपाक करून घालले. मग देवाला तरी नैवेद्य चालतो का? आणि पुण्यकर्म केलं तरी फळाला येईल का? म्हणून या ठिकाणी सांगतात हे सगळ्या गोष्टी वर्ज करा. सुतक अन्न खाऊ नका, पोटात रोग होत असते. तुम्हाला कळावं म्हणून सांगतो, नाही का? सुतक अन्न, कोरड्या अन्नाला दोष नाही, पण शिजलेल्या अन्नाला दोष आहे. म्हणून 3 दिवस चूल पिटवीत नसते. कोणी मरण पावलं तर कोणी आणून दिलेलंच खातात. असं आहे ते. सुतक अन्न खात जाऊ नका, रोगराई होती आपल्याला, नाही का? आणि रजस्वलाच्या हातचं खाऊ नका. आणि दारात आलेल्या अतिथीला हाकलून देऊ नका. 16 वर्ष पितर आपल्या घरी येत नाही. किती वर्ष? 16 वर्ष. मग किती वेळ असं करा? महाळात करा, अतिथीला करा. 16 वर्ष अतिथी जर माघारी गेला एखाद्याच्या घराच्या दारातनं रिक्त हस्तेनं, तर 16 वर्ष पितर येत नाही त्याच्या घरचं अन्न घ्यायला, नाही का? दोष लागतंय. म्हणून दारात अतिथी देवो भव, मात्र पितृ देवो भव, आचार्य देवो भव. ही शिकवण आहे. सीतेला माहिती होता हा रावण आहे म्हणून, तरी लक्ष्मण रेषा ओलांडली. का? दारातला जर अतिथी गेला 16 वर्ष पितर यायचे नाही, म्हणून तिनं स्वतःला दुःख होऊ द्या, पण लक्ष्मण रेषेचे ओलांडली तिनं आणि 6 महिने दुःखात पडली सीता. पण दारातला अतिथी माघारी, दुष्ट असो चांडाळ असो, अतिथी देवो भव, शास्त्र सांगतो. हा तर रावण होता, माहिती होतं, तरी सुद्धा भिक्षा घातली. असं आहे ते. शास्त्रानुसार वागले ते, नाही का? म्हणून त्यांचं मंदिर बांधले. तर वेद द्विज भूपाळ स्त्री गोव्रती म्हणत निर्मळ, यांची निंदा कदा काळ अधिक मासी गाईची निंदा करू नका, आई बापाची निंदा करू नका, सद्गुरूची निंदा करू नका, देवाची निंदा करू नका, ग्रंथाची निंदा करू नका, नाही का? नाव ठेवूच नका, नाहीतर पाप लागेल. अशा प्रकारचं म्हणतात. आता सांगणार वाचणार की जरा आले